मधली महत्त्वाची पावसासंदर्भातली बातमी, कारण गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं दिवाळीमध्ये मात्र हजेरी लावलेली आहे। तर जळगाव शहरामध्ये अवकाळी पावसाचीही हजेरी पाहायला मिळाली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं वातावरणामध्ये मात्र गारवा निर्माण झालाय। या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, जळगावमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? सुट्टी खरं तर दिवाळीपासूनच जे आहे राज्यात अनेक भागांमध्ये जे आहे मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती। आज जळगाव शहरातही दुपारच्या सुमारास अचानक खरं तर मुसळधार पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे खरं तर अनेकांची तारांबळ देखील उडाली। अनेक जे व्यावसायिक होते, लघु व्यावसायिक होते, यांचं देखील साहित्याचं जे आहे खरं तर या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे खरं तर अनेक भागांमध्ये जे आहे खरं तर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अजूनही पाऊस जो आहे रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र सलग 1.5 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे शहरातील अनेक सखोल भागात देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पुढील काही तास जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने सप्टेंबर महिन्यामध्ये खरं तर परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं होतं। आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे खरं तर अनेक भागांमध्ये पिकांना मोठा फटका बसण्याची भीती जी आहे ती आता व्यक्त केली जात आहे। प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील रावेर, जळगाव, मुक्ताईनगर या भागातील केळीच्या बागांना या खरं तर वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती पुन्हा वाढली आहे। निश्चित आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान आणि आता अवकाळी पावसाचा फटका इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतोय। धन्यवाद या संपूर्ण माहिती करता। तर या होत्या 5च्या 5 महत्त्वाच्या बातम्या आणि या संदर्भातले अपडेट्स माझ्या सहकाऱ्यांकडून आपण घेतलेले आहेत। तुमच्या सगळ्यांचेच आभार।